शिंदे समितीचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन मराठा आरक्षण मुद्द्यावर केली चर्चा। नागपूर संविधान चौकात ओबीसी न्याय हक्कासाठी साखळी उपोषण सुरू। भाजप आमदार आशिष देशमुख उपस्थित। लोकशाहीत प्रत्येकाला मागणी मांडण्याचा अधिकार आहे, परंतु कायद्याचं पालन आवश्यक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। गणेशोत्सव पार्श्वभूमीवर कोकणात पाठवलेल्या जादा बसमुळे भुसावळ आगारातील 34 बस फेऱ्या रद्द, प्रवाशांचे हाल। मेहकर तालुक्यात 8 वर्षीय मुलीचा विषारी साप चावल्याने मृत्यू, गावात शोककळा। बुलढाण्यामध्ये वाघापूर रायपूर रस्त्यावर पावसामुळे खड्डे, 1.25 कोटी खर्चाचे डांबर वाहून गेले। बुलढाणा आरटीओ महिला अधिकाऱ्यांची दादागिरी व्हायरल, गुन्हा दाखल करण्याची मागणी। बीड जिल्ह्यातील सरपंच हत्येप्रकरणी आरोपी वाल्मिक कराडचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला। महाड तालुक्यात पिंपळदरीत घराचं कुलूप तोडून 1.8 लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी, पोलीस तपास सुरू। सांगोला तालुक्यात पोलिसांनी 2.65 कोटींच्या जुगार रॅकेटवर छापा टाकून 30 जणांना केली अटक। जळगावच्या फैजपूर तालुक्यात बेपत्ता तरुण इस्माईल आलम शेखचा सापडला गावाजवळील विहिरीत मृतदेह। बीड जिल्ह्यातील साक्षाळ पिंपरी गावकऱ्यांनी आझाद मैदानावरील मराठा आंदोलनकर्त्यांसाठी 50,000हून अधिक भाकरी, ठेचा, लोणचं आणि चटणी पाठवून जेवणाची सोय सुनिश्चित केली। बीडच्या वडवणी तालुक्यात उपळी गावातील मुस्लिम दफनभूमीवर पूलवर असताना असल्याने शेख इब्राहिम यांचा पार्थिव नेताना गंभीर अडचण, गावकऱ्यांनी तातडीने पूल व रस्ता निर्माण करण्याची मागणी केली। फलटण तालुका ओबीसी संघर्ष समितीने 1 सप्टेंबर रोजी फलटण नाना पाटील चौक येथे रस्ता रोको आंदोलनाची घोषणा ओबीसींवर अन्याय न होण्यासाठी आणि जातनिहाय जनगणना त्वरित करण्याची मागणी केली। शेतकरी हक्क परिषदेच्या बैठका सुरू असून 28 ऑक्टोबरच्या मुंबई आंदोलनाची तयारी। मनोज जरांगे सरकारला आंदोलकांना शत्रू न समजता हाताळण्याचा इशारा। मुंबई ते अहमदाबाद लेट ट्रेनचा प्रवास अवघ्या 2 तास 7 मिनिटांनी होईल। सर्व 12 स्थानकांवर थांबा घेतल्यास 2 तास 58 मिनिटे लागतील। चेन्नईतील 39 वर्षीय हृदय शल्यचिकित्सक डॉक्टर ग्रॅडलिन रॉय यांचा कामावर असताना हार्ट अटॅकने रुग्णालयातच मृत्यू। सहकाऱ्यांच्या प्रयत्नानंतरही जीव वाचवता आला नाहीये। जपानच्या भेटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी निघाले चीनच्या एससीओ समिटमध्ये भाग घेण्यासाठी। भारताच्या विकासाला चालना मिळण्याची शक्यता। जालना बदनापूर पोलिसांच्या नेतृत्वाखाली गणेशोत्सव व ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात पथसंचलन करून कायदा व्यवस्था आणि नागरिक सुरक्षा सुनिश्चित केली। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरू केलं असून त्यांना विविध पक्षाचे आमदार आणि खासदारांचा पाठिंबा।